विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीच्या आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 52 वरील 12वी कविता महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया ही कविता शिकणार आहोत। या कवितेचे कवी आहेत अण्णाभाऊ साठे। 1920 ते 1969 असा त्यांचा कालखंड। लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून ते प्रसिद्ध आहेत। वारणेचा वाघ, फकीरा, रूपा, गुलाम, चंदन, मधुरा, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजयंत आवडी, वैर, पाझर, चित्रा, आग, अहंकार, आवडी आणि गुऱ्हाळ इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। चिरानगरीची भूत, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, कृष्णा काठच्या कथा, गजाआड इत्यादी त्यांच्या कथासंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत। इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान ही नाटकं आणि माझा रशियाचा प्रवास हे त्यांचं प्रवास वर्णन सुद्धा प्रसिद्ध आहे। मुलांनो, त्यांचं प्रकाशित झालेलं साहित्य पहा। 13 लोकनाट्ये, 3 नाटके, 13 कथासंग्रह, 35 कादंबऱ्या, 1 शाहिरी पुस्तक, 15 पोवाडे, 1 प्रवास वर्णन आणि 7 चित्रपटांसाठीच्या कथा हे त्यांचं साहित्य प्रसिद्ध आहेत। मित्रांनो, सांगली जिल्ह्यात ते जन्मले। त्या काळाच्या वर्णभेदामुळे अण्णाभाऊ साठेंना शाळा सोडावी लागली आणि मुलांनो, फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ पुढे लोकशाहीर झाले। अण्णाभाऊंचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले। अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या लेखनावर आधारित चित्रपट कोणकोणते आहेत? वैजयंता, लीला लावते मी, टिळा लावते मी रक्ताचा, डोंगरची मैना, मुरली, मल्हारी रायाची, अशी ही साताऱ्याची तऱ्हा आणि फकीरा हे त्यांचं साहित्य। त्यांच्या जीवन चरित्रावर अनेक पुस्तकंही प्रकाशित झाली। अण्णाभाऊ साठे, व्यक्ती आणि वाङ्मय, अण्णाभाऊ सांगून गेले, अण्णाभाऊंचा संदेश इत्यादी पुस्तकंही त्यांची प्रसिद्ध आहेत। ती पुस्तकं मिळवा आणि वाचण्याचा प्रयत्न करा। आता जाऊया कवितेकडे। विद्यार्थी मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांची महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया ही कविता आपण का बरं शिकतो आहे? काय आहे या कवितेची पार्श्वभूमी ती ऐका। 1 मे 1960 या दिवशी स्वतंत्र महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि याचं नेमकं काय झालं ऐका। स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला आणि या चळवळीमुळेच 1 मे 1960 या दिवशी नवीन महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले। ही चळवळ साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगांनी उभी राहिली। या आंदोलनाच्या अग्रणी आचार्य अत्रे, SM जोशी, अण्णा डांगे, नाना पाटील, केशव ठाकरे, सेनापती बापट, नाग गोरे, दादासाहेब गायकवाड, जयंतराव टिळक इतके अग्रणी होते। मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कारवार, निपाणी, पश्चिम महाराष्ट्र मिळून संयुक्त महाराष्ट्र तयार व्हावा याला काही लोकांचा त्यावेळी विरोध होता। या अन्यायकारक निर्णयाविरोधात न्याय मागण्यासाठी महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली। यामध्ये सर्वसामान्य जनता, कष्टकरी, मराठी भाषिक प्रेमी, साहित्यिक, कलावंत, अभ्यासक यांनाही पाचारण करण्यात आले। संयुक्त महाराष्ट्रावरील कवने गाऊन शाहिरांनी सारा महाराष्ट्र दणाणून सोडला होता। जागा मराठा आम जमाना बदलेगा, जागा मराठा आम जमाना बदलेगा ही डरकाळी शाहिरांनी त्यावेळी फोडली। यामध्ये कोणकोणते शाहीर होते तर शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे आपले कवी, लीलाधर हेगडे, गजाभाऊ बेनी, नामदेव कापडे, इंदाहिनी पाटील या सगळ्यांनी ही डरकाळी फोडली आणि मग संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला आणि त्यासाठीच ही कविता आपल्याला आहे। अशा या चळवळीत आपणही योगदान देऊया हे या कवितेत सांगण्यासाठी कवींनी आपल्याला सगळ्या महाराष्ट्रीय लोकांना सांगितले आहे। महाराष्ट्रावरचे कवींचे प्रेम प्रत्येक ओळीतून इथे व्यक्त होते। या कवितेमध्ये पूर्णपणे वीररस आहे, म्हणून ही कविता आता मी वाचते ती ऐका।
कंबर बांधून उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे याशीची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती. गड पुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारथी. तो अरबी सागर लागे जयाचे पाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची, संतांची शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची. स्मरून धुरंदर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. पहा पर्व पातले आजचे, संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे, करी कंकण बांधून साचे, पर्वत उलथून यत्नाचे, सांधूया खंडकी त्याचे. या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. धर ध्वजा करी ऐक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची. घे आण स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया, उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया, टाक ओवाळून काया. आता बघूया प्रत्यक्ष कवितेचा अर्थ. मुलांनो, कवी कवितेमध्ये काय म्हणतायत पहा. पहिल्या कडव्यात, कंबर बांधून उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे याशीची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती. गड पुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारथी. तो अरबी सागर लागे जयाचे पाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. कवी काय म्हणतायत की संयुक्त महाराष्ट्राची ही जी चळवळ उभी राहिली आहे ना, या चळवळीमध्ये प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाने सहभागी व्हायचंय आणि त्यासाठी कंबर बांधून उठायचंय, घाव झेलायला तयार राहायचंय. आपल्याला कितीही कष्ट पडले तरी, आपल्याला आपला प्राण देण्याची वेळ आली, ओवाळून टाकण्याची वेळ आली तरी चालेल, परंतु आपल्याला या महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी व्हायचंय. कारण आपलं महाराष्ट्र म्हणजे एक मंदिर आहे. त्या महाराष्ट्र मंदिरापुढे सतत याशीची म्हणजे यज्ञाची किंवा यशाची ज्योत पाजळते. तो सतत यशस्वी होणार ते एक मंदिर आहे आणि या यशाची ज्योत ज्या मंदिरापुढे आहे ते मंदिर म्हणजेच आपला महाराष्ट्र आहे, गड किल्ल्यांचा प्रदेश आहे. म्हणून सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती. कवी म्हणतात, माझी ही महाराष्ट्र भूमी बघा, तिची जमीन सुपीक आहे, जिच्यामध्ये सोनं पिकतं, म्हणजे जिच्यामध्ये खूप चांगलं अन्नधान्य सुजलाम सुफलाम अशी भूमी आहे, अन्नधान्य पिकवणारी, सोन्याचं अन्न, किंवा ही भूमी सोन्याची आहे. आणि वरती निळं निळं आभाळ आहे. मग किती छान भूमी आहे, म्हणजे खाली सुवर्णधरा आणि वरती निळं आभाळ, अशा या भूमीचं पोवाडे कोण गातं बरं? तर या भूमीचे पोवाडे गातात गड आणि किल्ले. मग आपला प्रतापगड असो, रायगड असो, शिवनेरी असो, हे सगळे गड तिचे पुढे पोवाडे गातात, तिला भूषवितात, तिचा अभिमान बाळगतात. म्हणून एवढंच, ह्याच्याच बरोबर या गडांबरोबरच हे वैभव अजून कोण सांगतं तर रथी महारथी तिला भूषवतात, तिचे पोवाडे गातात, तिची स्तुती गातात, तिचे कवणे गातात आणि तिला आणखी मोठं करतात, तिला भूषवतात. अशी ही माझी महाराष्ट्र भूमी आहे. एवढंच नव्हे तर या महाराष्ट्र भूमी अजून कोणाला वंदनीय आहे, अजून कोण कोण तिचे पोवाडे गातं तर निसर्ग सुद्धा तिचे पोवाडे गातो. त्या निसर्गातल्या पोवाड्यांमध्येच अरबी सागर लागे जयाचे पाया, अरबी सागर तिचे चरण धुतो. आपली पश्चिम बाजू जी आहे महाराष्ट्राची तो आहे अरबी सागर, अरबी समुद्र. तो अरबी सागर सुद्धा तिचे पाय धुतो, तिचे चरण धुतो. अशी माझी जन्मभूमी किंवा महाराष्ट्र भूमी श्रेष्ठ आहे. म्हणून तिच्यासाठी आपण आता काया ओवाळून टाकायची वेळ आली तरी चालेल. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतो, ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची, संतांची शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची. स्मरून धुरंदर आता त्या शिवराया,
महाराष्ट्रावरुनी ठाक ओवाळून काया. म्हणजेच कवीला काय म्हणायचं आहे की माझी ही मायभूमी कोणाची आहे? धीरांची आहे. मग धीर आणि शासन करते वीर म्हणजे कोण? राज्य करणारे वीर म्हणजे धीरांची भूमी आहे. शिवरायांसारख्या राज्यकर्त्यांची ही भूमी आहे. संभाजी राजांसारख्या धीरोदत्त धीरांची ही भूमी आहे. बाजीप्रभूंसारख्या योद्ध्यांची ही भूमी आहे. मावळ्यांची भूमी आहे. मावळ्यांच्या रक्ताची भूमी आहे. म्हणून ही जी भूमी आहे ही भूमी कष्टकऱ्यांची आहे, घामाची आणि श्रमाची आहे. म्हणजे कष्टकरी पण इथे राहतात आणि श्रम करणारे लोक राहतात. शिवरायांसारखे राज्य करणारे, आदर्श राज्य करणारे लोक इथे आहेत. मग या मायभूमीचा मला अभिमान आहे. या मायभूमीमध्ये कष्टकऱ्यांची जात आहे, घाम गाळणाऱ्यांची जशी जात आहे तशीच त्या घामाबरोबर माझा शेतकरी बांधव आपल्या घामाचे अश्रू करतो, आपला घाम गाळतो आणि ही माझी मायभूमी सुजलाम सुफलाम बनवितो. तिच्यामध्ये तो सोनं पिकवितो, अन्नधान्य घेतो आणि जगाचा पोशिंदा बनतो. हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून तर आपण जय जवान जय किसान असं म्हणतो. ते याचसाठी. ही भूमी कशाची आहे? खुरप्याची आणि दोरीची. खुरप म्हणजे शेतकरी आपलं शेतामधलं तण काढण्यासाठी, गवत काढण्यासाठी जे वापरतो ना ते हत्यार आहे. बघा तुमच्या समोर दिसतंय ते लोखंडी हत्यार आहे आणि त्याची मागची मूठ जी आहे ती लाकडी आहे. आणि दोरी का बरं? कारण मावळ्यांनी ह्या दोरीने तर गड किल्ले जिंकले ना, दोरीनेच ते चढले, युद्धासाठी त्यांनी दोरी वापरली. आणि अजून ह्याच्या बरोबर माझी ही भूमी संतांची आहे, शाहिरांची आहे. मग संत भूमी म्हटलं जातं आपल्या मायभूमीला, आपल्या महाराष्ट्र भूमीला संतांचा देश असं म्हटलं जातं. ज्ञानोबापासून तर तुकोबांपर्यंत साऱ्या संतांचा हा देश आहे. ही माझी मायभूमी आहे. संत जनाबाई आहे, संत बहिणाबाई आहे, रामदास स्वामी आहे. त्याचबरोबर ही भूमी शाहिरांची सुद्धा आहे. ज्या शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली, ज्या शाहिरांनी जागा मराठा जमाना बदलेगा ही डरकाळी फोडली, त्या अण्णाभाऊ साठेंसारख्या शाहिरांची ही भूमी आहे. आणि याचबरोबर त्यागाची आणि तलवारीची म्हणजे त्याग आणि युद्ध हे दोघं हातात हात घालून या भूमीमध्ये राहतात. म्हणजे जुन्या काळामध्ये तलवारी युद्धासाठी वापरल्या जायचा आणि त्याग करणारी मंडळी मावळे या भूमीमध्ये जन्मले. म्हणून त्याग आणि युद्ध हे दोन्हीही या भूमीमध्ये हातात हात घालून राहतात. म्हणून आपल्याला त्यांची आठवण करायची आहे. इथं विविध प्रकार दिलेले तलवारींचे पहा. आता ही भूमी यासाठी स्मरून धुरंधर आता त्या शिवराया, म्हणून तर आपल्याला शिवरायांना स्मरायचं आहे. कारण धुरंधर असा हा राजा, धुरंधर आदर्श असा हा राजा, म्हणून आपल्याला त्या शिवरायांना वंदनीय ठेवायचं आहे. त्या शिवरायांना वंदन करायचंय. आणि महाराष्ट्रावरून आपल्याला काया ओवाळायची वेळ आली तरी चालेल, परंतु संयुक्त महाराष्ट्रामध्ये भाग घ्यायचा आहे. पुढे पहा, पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे, करी कंकण बांधून साचे, पर्वत उलथून यत्नाचे, सांधूया खंडकी त्याचे, या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. आता कवी काय म्हणतो की कोणतं पर्व म्हणजे कालखंड आलाय. कोणता? तर तो कालखंड आहे सर्व महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्राचं. आणि हे जे चिन्ह आहे ना हे संयुक्त महाराष्ट्र तुमच्या समोर स्क्रीनवर आलेलं बघा, संयुक्त महाराष्ट्राचं हे चिन्ह आहे. आणि ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठीच आपल्याला ही चळवळ शाहिरांनी उभी केली आणि त्याच्यामध्ये या शाहिरांनी सहभागी घेतला. आता त्यांचं स्वप्न आहे संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा शाहिरांचं. म्हणून हे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला करी कंकण बांधून साचे म्हणजे आपल्याला खरी प्रतिज्ञा करायची आहे. हातामध्ये कंकण बांधायचंय म्हणजे प्रतिज्ञा करायची आहे, प्रयत्न करायचंय आणि ठरवायचं आहे की आम्हाला संयुक्त महाराष्ट्र निर्माण करायचं आहे. पर्वत उलथून यत्नाचे म्हणजे खूप प्रयत्न करायचे, अगदी पर्वत फोडून टाकायचे आणि आपल्याला हा संयुक्त महाराष्ट्र सांधायचा आहे. या सत्यासाठीच आपल्याला मैदानी शिंग फुंकायचंय म्हणजे आपल्याला डरकाळी फोडायची आहे की महाराष्ट्र आपला आहे. म्हणून आपल्याला या महाराष्ट्र भूमीसाठी या चळवळीमध्ये भाग घ्यायचा आहे. भलेही आपल्याला त्यासाठी काया ओवाळून टाकण्याची वेळ आली तरी चालेल, परंतु हे शिंग आपल्याला मैदानी शिंग फुंकायचंय सत्याचं. पुढच्या कडव्यामध्ये ते काय म्हणतात? धरध्वजा करी ऐक्याची, मनिषाजी महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची, घे आण स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. म्हणजे कवीला काय म्हणायचंय की हातामध्ये
तू ऐक्याची ध्वजधर, ऐक्य म्हणजे एकी करा. मनीषा महाराष्ट्राची इच्छा आहे, मनीषा इच्छा महाराष्ट्राची जी इच्छा आहे की आपल्याला ऐक्य करायचं आहे, एकता निर्माण करायची आणि एक असा महाराष्ट्र निर्माण करायचा आहे. त्याचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे हातामध्ये घेऊन, म्हणजे करी ऐक्याची भावना म्हणजे हातामध्ये भगवा फडकवायचा आहे आणि एकी दाखवायची आहे. पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची, घे आण स्वातंत्र्याची. शिवरायाने नाही का स्वातंत्र्याची आण घेतली हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची, तशी आण आपल्याला पुन्हा संयुक्त महाराष्ट्राची घ्यायची आहे आणि महाराष्ट्रासाठी लढण्याची प्रतिज्ञा करायची आहे परत. कारण आपल्याला यासाठी हिमतीने पावले टाकायची आहे आणि पोलादाची कणखर आपल्याला पोलादी मन बनवायचं आहे कणखर. आणि म्हणून या महाराष्ट्र भूमीमध्ये आपण जन्माला आलो ना मुलांनो, मग त्या महाराष्ट्र भूमी जन्माला आल्याबद्दल त्या जन्मभूमीचे उपकार आपल्याला फेडायचे आणि त्यासाठी लढाईला सज्ज व्हायचंय. त्या लढाईमध्ये त्या चळवळीमध्ये आपल्याला सहभागी व्हायचंय, म्हणजे जन्मभूमीचे उपकार आपण फेडू शकू. आपल्याला ती एक चांगली संधी आली आहे आणि म्हणून जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी आपल्याला उपकार फेडून जन्मभूमीचे जाया, म्हणजे जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी आपल्याला सार्थकी जीवन लावण्यासाठी एक संधी आहे. त्या संधीचं आपण सोनं करूया आणि या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी होऊया महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी भाषिकांनी आणि सगळ्यांनी. मुलांनो, जय शिवाजी आणि या शिवाजी राजांनी जी भूमी निर्माण केली त्यांनी त्यांच्या जन्मभूमीचे उपकार फेडले म्हणून जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवनेरी असं आपण म्हणूया. आणि शिवनेरी किल्ल्याचा तुमच्या समोर जे चित्र आहे ते शिवनेरीचं आहे. ज्या शिवनेरीवर शिवराय जन्मले त्यांनी नाही का तिचं पांग फेडलं, मग आपणही फेडूया. या महाराष्ट्र भूमीला निर्माण करण्यासाठी, संयुक्त महाराष्ट्र उभा करण्यासाठी आपण पुन्हा आपला जन्म सार्थकी लावूया. ही सगळी चळवळ सिद्ध झाली, ही सगळी चळवळ उभी राहिली, यशस्वी झाली आणि यशस्वी झाल्यानंतर या चळवळीमध्ये ज्या ज्या शाहिरांनी घोषणा केली आम्हाला महाराष्ट्र हवा आहे संयुक्त, त्या महाराष्ट्राची निर्मिती मुलांनो 1 मे 1960 रोजी झाली. आणि म्हणून आपण आजही 1 मे हा महाराष्ट्र दिन साजरा करतो. आपण आपल्या महाराष्ट्राचा त्या दिवशी गौरव करतो. म्हणजे ह्या कवितेमध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये पण सांगितली आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये आपल्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर याच्यामध्ये होऊन गेलेले धुरंधर व्यक्ती जे आहेत, म्हणजेच या भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्यांचा उल्लेख पण या कवितेमध्ये आलेला आहे. आणि ही कविता म्हणजे वीर रसाने भरलेली जी कविता आहे, याच्यामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्ट्ये आलेली आहेत. म्हणून आपली 30 तर बलस्थाने आहेत महाराष्ट्राची. त्यानंतर महाराष्ट्राबद्दल आपण सदैव कृतज्ञ राहणार आहोत आणि यासाठी आपल्याला कृतज्ञ राहायचं आहे. आपण महाराष्ट्रीय आहोत म्हणून तर आपण सदैव कृतज्ञ राहूया. आणि आपल्याला आपण महाराष्ट्रात जन्माला आल्याचा अभिमान आहे. त्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबी कोणत्या आहेत त्या कवितेमध्ये वर्णन केलेले आहेत, त्या सुद्धा तुम्हाला लिहायच्या आहेत. आपल्याला त्याचाही अभिमान आहे. आता ही कविता म्हणजेच वीररस आपल्याला ह्या कवितेमध्ये पाहायला मिळतो. हेच आपल्यासाठी अभिमानास्पद आहे आणि म्हणून हा अभिमान बाळगताना आपणही सध्या त्याचा अभिमान बाळगूया आणि म्हणूया. जाता जाता 2 ओळी ऐकूया. गाऊ उंचावणी माना घेऊ तानावर ताना, गाऊ उंचावणी माना घेऊ तानावर ताना, भाषेचा थाट मराठी अहिराणी कोकणी घाटी, शब्द उच्चाराची खोटी शत्रूला वाटते धास्ती, जय जय महाराष्ट्र भूमी, जय जय महाराष्ट्र भूमी, जय जय महाराष्ट्र भूमी. आता या कवितेतील नवीन शब्दांचा परिचय करून घेऊया. पहा, 1 घाव म्हणजे आघात, घाव घालणे, आघात करणे. 2 झेलाया, झेलाया म्हणजे झेलण्यासाठी. काया शरीर. पाजळे म्हणजे उजळणे, प्रकाशित होणे. याशीची म्हणजे यज्ञाची किंवा यशाची, याशी यज्ञ किंवा यश, यशाचा यज्ञ. धरा पृथ्वी. खालती खाली. अंबर आकाश. पोवाडा म्हणजे स्तुती करणे किंवा अभिमानाने स्तुतीतून इतिहास सादर करणे, त्याला पोवाडा म्हणतात. महारथी म्हणजे महान पराक्रमी योद्धे, रथी महारथी
या अर्थाने. जयाचे ज्याचे शासन करते राज्य करते. खुरपे खुरप हे शेतीतील गवत काढण्याचं छोटंसं साधन. शाहीर म्हणजे पोवाडे गाणारी व्यक्ती किंवा पोवाडे जो गातो त्या पोवाडे गाणाऱ्या व्यक्तीला शाहीर असं म्हणतात. धुरंधर, मुत्सद्दी, धूर्त, चाणाक्ष. त्यानंतर पर्व पातले. पर्व म्हणजे एक विशिष्ट कालखंड आणि पातले म्हणजे जवळ आले किंवा आले. पर्व पातले म्हणजे एक विशिष्ट असं युग किंवा कालखंड आला या अर्थाने. सांधू म्हणजे जोडू आणि सत्यास्तव म्हणजे सत्यासाठी, सत्याच्या निमित्ताने. आता या कवितेत नवीन वाक्प्रचार कोणते आहेत बघा. पहिला, काया ओवाळून टाकणे म्हणजे बलिदान करणे, झोकून देणे, वाहून घेणे. याचा वाक्यात उपयोग पण करता येईल. महाराष्ट्र निर्मितीसाठी कित्येक महारथींनी काया ओवाळून टाकली. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. नंतर दुसरं आहे करी कंकण बांधणे म्हणजे प्रतिज्ञा करणे किंवा निश्चय करणे किंवा ठरविणे. आणि ह्याचा वाक्यात उपयोग पण तुम्ही करायचा आहे तुमच्या शब्दांमध्ये. आता या कवितेवरचा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवणार आहात. पहा, आहे अ प्रश्न. महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये कोणती? तुम्हाला इथे 4 चौकटी दिलेल्या आहेत. त्या चौकटींमध्येच तुम्हाला ही वैशिष्ट्ये नोंदवायची आहे 2 गुणांसाठी. त्यानंतर दुसरा आहे ब प्रश्न. महाराष्ट्र भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्ये. ती पण तुम्हाला 4 वैशिष्ट्ये लिहायची आहे व्यक्तींची आणि ती पण चौकटीमध्येच लिहायची आहेत 2 गुणांसाठी. त्यानंतर तिसरा किंवा क प्रश्न आहे जो 3 गुणांना आहे. स्वमतावरचे हे 2 प्रश्न आहेत. आता त्यातला बघा पहिला, महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात सांगा. म्हणजे महाराष्ट्राला बळकटी देणारे कोणत्या कोणत्या अभिमानास्पद गोष्टी आहेत किंवा बलस्थानं कोणती आहेत, खंबीर बाजू कोणत्या आहेत, हे तुम्ही तुमच्या शब्दात मांडायचं आहे 3 गुणांसाठी. आणि 3 गुणांसाठीच स्वमत किंवा अभिव्यक्तीचा प्रश्न आहे खाली. तुम्हाला माहिती असलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा. हा पण स्वमताचा प्रश्न आहे 3 गुणांसाठी. असा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवणार आहात.